हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकवर बोलणार आहे. याच्या आधी आपण सगळा रिप्रोडक्शनचा पार्ट कवर केलेला आहे, तो तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. आणि आज आपला एक शेवटचा पॉईंट राहिला, तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तो आज आपण कवर करणार आहे. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे नेमकं काय, जे आपली WHO आहे, हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, ते काय म्हणतात की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किंवा रिप्रोडक्टिव्हली जो हेल्दी माणूस आहे, तुम्ही कशाला म्हणणार, जो इमोशनली स्ट्रॉंग आहे, ज्याचं बिहेवियरल चांगलं आहे, जो सोशल एस्पेक्ट्सनी म्हणजे सोसायटीच्या जे नियम असतात त्या नियमांशी धरून आहे, आणि जो फिजिकलीसुद्धा फिट आहे, अशाच व्यक्तीला आपण काय म्हणणार, तो रिप्रोडक्टिव्हली हेल्दी माणूस आहे. म्हणजे जे विकृत लोक असतात, ते पुरुष पण असतील बायका पण असतील, त्यांना आपण रिप्रोडक्टिव्हली हेल्दी म्हणत नाही, कारण त्यांचं एकतर इमोशनली इम्बॅलन्स असतं. इमोशनली ते इम्बॅलन्स म्हणून ते असली विकृती करतात ना, किंवा त्यांचं बिहेवियरल चांगलं असतं, किंवा सोसायटीचं जे काही नियमावली आहेत त्याच्यात ते बसत नाहीत. ठीक आहे. मग इंडियात हे जेव्हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कधी आलं, किंवा कुठला प्रोग्राम घडवला गेला, तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर RHC प्रोग्राम्स. हे कोणी केलं होतं? इंडियाने घेतलं होतं सोशल गोल्ससाठी. मग ह्याचे काय होते गोल्स, काय होते? एकतर आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचा होता रिप्रोडक्शनशी निगडीत. आता आपल्याला माहिती आहे की खूप काय आहेत मिसकन्सेप्शन्स आहेत, की म्हणजे तुम्ही बघितलं असाल की बायकांना मारलं जातं मुलगा झाला नाही म्हणून, किंवा संशय घेतला जातो चारित्र्यावर. अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या न व्हाव्यात म्हणून आपण काय केलं, म्हणून RHCनं किंवा गव्हर्नमेंटने काय केलं होतं, अवेअरनेस घडवायचा प्रयत्न केला होता. फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या होत्या, ज्याच्यामुळं जी गावाकडची लोकं आहेत, जी एवढी शिकलेली नाही आहेत, ज्यांनी खूप अशा आपण म्हणतो ना की रूढी परंपरा वगैरे पाळलेल्या आहेत, त्यांच्यासाठी काय केलं होतं, एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर त्यांनी बिल्ड केला होता. म्हणजे त्यांना काय होईल, तो नीट समज दिली जाईल. परत तेच हेल्दी सोसायटी क्रिएट करायची होती. आणि चेंजेस मेनली इन द थ्री क्रिटिकल हेल्थ केअर. तर आपल्या 3 क्रिटिकल काय आहेत गोष्टी आहेत, ते म्हणजे काय, टोटल इन्फर्टॅलिटी रेट, इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. आता म्हणजे आपण ह्यात तुम्हाला कळेल की इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट म्हणजे जे नवजात शिशू असतात त्यांचं काय होतं, लगेच मृत्यू होतो. म्हणजे जन्माला आल्या त्यांचं जर नीट निगा नाही ठेवली, किंवा जर प्रेग्नन्सीमध्ये त्या आईची निगा नीट नाही ठेवली, तर ते काय होतं, त्यांचा मृत्यू होऊ शकतो. किंवा टोटल इन्फर्टिलिटी रेट म्हणजे काय, ज्यांच्यात जे नॅचरली काय करू शकतात, कन्सीव्ह करू शकत नाहीत. तुम्ही बघितलं असाल की खूप बायकांना दोष दिला जातो, त्यांना वान्स वगैरे म्हटलं जातं. पण असं नाही आहे की प्रत्येक वेळेला बाईच दोषी असते, पुरुषांमध्येही काहीतरी कमतरता असू शकते, किंवा असं मेडिकली काहीतरी होऊ शकतं. त्यात ना पूर्ण बाईचा दोष असतो, ना पूर्ण त्या पुरुषाचा दोष असतो. त्यामुळं त्यांना काय केलं, त्यांना चांगल्या फॅसिलिटीज देऊन त्यांचं जे काही बाबा होण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण केलं जाऊ शकतं. आणि मॅटर्निटी मोर्टॅलिटी रेट म्हणजे काय, की ते जी माता जिनं बाळाला जन्म दिला आहे, तिची जर निगा नीट नाही ठेवली, तर तीही काय होते, त्याच्यात मरण पावते. त्यामुळे ह्या 3 गोष्टी काय करायच्या होत्या त्यांना, ह्याच्यावर त्यांना सुविधा आणायच्या होत्या. गोल्स कुठले म्हणजे कसे आपण अचीव्ह करू शकतो, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 2 ते 3 मार्कला हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. त्यामुळं आपण कसं अचीव्ह करू शकतो, एकतर सेक्स एज्युकेशन सांगू शकतो स्कूल्समध्ये. म्हणजे खूप लहान वयापासूनच मुलांना किंवा मुलींना पण सांगू शकतो की जरी इन्फर्टिलिटी झालं, जरी तुम्ही नॅचरली कन्सीव्ह नाही करू शकला, तरी तुम्ही आपण मेडिकली हेल्प घेऊ शकता. किंवा म्हणजे त्यांच्यात जे हार्मोनल चेंजेस होणार असतात, म्हणजे 16, 17, 18 वर्षांच्या मुलांमध्ये त्यांना नेमकं माहीत नसतं की काय व्हायला लागले, ते काय अट्रॅक्ट व्हायला लागलेत अपोजिट सेक्सला, किंवा त्यांच्यात काय चेंजेस व्हायला लागलेत, ते त्यांना माहिती नसतं. ते त्यांना समजवून देणं, गुड टच बॅड टच सगळं त्यांना सांगायचं असतं. हे कशात केलं जातं, स्कूल्समध्ये म्हणजे करायला लागले. त्याच्यानंतरनं त्यांना जे सेक्स रिलेटेड काय मिसकन्सेप्शन्स आहेत ते त्यांना सांगितले गेले. परत जे जेंडर विषयी जे काही मिसकन्सेप्शन आहे तेही त्यांना सांगितलं गेलं. मग सेफ आणि हायजिन सेक्शुअल प्रॅक्टिसेस काय असतात, तुम्ही एड्स किंवा जे आपलं सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज त्याच्यापासून कसं वाचू शकता, हे त्यांना काय झालं होतं सांगितलं होतं. परत प्रॉब्लेम्स रिलेटेड टू ॲडल्सन्स, म्हणजे जेव्हा ते वयात येतात तेव्हा त्यांच्यात काय काय प्रॉब्लेम्स होतात, काय काय ते एक जण बोलू शकत नाहीत, ना आपल्या फ्रेंड्सना सांगू शकतात, ना टीचर्सना सांगू शकतात, ना आईबाबांना सांगू शकतात. पण त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, किंवा त्यांना जे काही आपण म्हणतो ना की जे काही त्यांना असतात, ते सगळं
ते त्याला नीट सांगितलं जातं, त्यांना एक मार्ग दाखवलं जातं. मग एक कसं करू शकतात, एक तर ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल म्हणजे ऑडिओ दाखवू शकतात किंवा व्हिज्युअल दाखवू शकतात किंवा प्रिंट मीडिया दाखवू शकतात. गव्हर्मेंट नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आहेत जे शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन मुलांना काय करू शकतात सांगू शकतात. त्याच्यानंतर यंगर जनरेशन जे आहे त्यांना पण कंट्रोल अबाउट बर्थ कंट्रोल मेजर्स, तुम्हाला माहिती असेल की आपली जी पॉप्युलेशन आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे आपण आता जगात पहिल्या नंबरला आहे. त्यामुळे प्रीनेटल केअर एका प्रेग्नंट वुमनचा कसा घ्यायचा, म्हणजे ती प्रेग्नंट वुमन असताना तिची काळजी कशी घेतली पाहिजे, तिला काय पोषण आहार दिला पाहिजे त्याच्यामुळे बाळ कुपोषित होणार नाही किंवा तेव्हा त्या आईची काय होईल, काय म्हणतो आपण ते तब्येत नीट राहील, तिची प्रकृती नीट राहील किंवा जे जन्माला येणारं बाळ आहे ते कसं असेल, हेल्दी असेल. पोस्ट नॅटल केअर ऑफ मदर अँड चाइल्ड, जन्माला आल्यानंतरनं त्या प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये त्या आईची कशी काळजी घ्यायची हेही सांगितलं जातं. परत इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग, जे तुम्ही बघितलं असाल की आईच्या दुधा एवढं पोषक कुठलंच नाही आहे, मग ते का देणं गरजेचं आहे. एक जण काय करतात ते स्किप करतात, एक बायका काय करतात स्किप करतात, ते का नाही करायला पाहिजे कुठं सांगितलं आपण सांगू शकतो त्या सगळ्यांना. त्यानंतर डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ, त्याच्यानंतर सोशल इव्हिल, त्यानंतर सेक्स अब्यूज जे होतं म्हणजे जे आपण म्हणतो ना बलात्कार वगैरे जे होतात ते सगळं आपण कसं थांबवू शकतो त्याच्यावर त्याने काय केले होते अभ्यास केला होता किंवा त्याच्यावर त्याने काय केले होते मेजर्स आणले होते. परत सेक्स डिटर्मिनिस्ट मला सांगितलं तसं अजूनही खूप आपल्या देशात अजूनही जरी हा बॅन झाला असला तरी अजूनही खूप अशी लोक आहेत ज्यांना मुलगा हवा आहे मुलगी हवी आहे म्हणून ते काय करतात, स्त्रीभ्रूण हत्या अजूनही आपल्या इंडियात खूप खूप मोठा इश्यू आहे. त्यानंतर हे सगळं काय करायचं, या सगळ्या गोष्टींना आपण काय केलं असतो करू शकतो ते म्हणजे RH आपला अचीव करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एज्युकेटिंग कपल्स टू रिड्यूस मोर्टॅलिटी रेट, न्यूबॉर्न्स अँड मॅटर्निटी मोर्टॅलिटी रेट, आपण हे सगळं करू शकतो. आता इंडियाची पॉप्युलेशन किती आहे, 350 मिलियन्स आहे. कधी होती ही इंडिपेंडन्स, म्हणजे आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं 1947ला, तेव्हा 350 मिलियन आपली पॉप्युलेशन होती. आणि आता 2000मध्ये किती झाले ते बिलियन झाले, म्हणजे 350पासून ते 1 बिलियनपर्यंत, आणि 2011मध्ये 1.2 बिलियन झालं होतं. आणि आत्ता जे 200 म्हणजे 2020मध्ये जे आपण पॉप्युलेशन इंडेक्स बघितला त्याच्यात किती झालं होतं 1.35 बिलियन झालं होते. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, MCQला येणार हे MCQला विचारलं जाऊ शकतं की 2011मध्ये किती पॉप्युलेशन होतं किंवा 2020मध्ये किती पॉप्युलेशन आहे किंवा इंडिपेंडन्सच्या वेळेला किती पॉप्युलेशन आहे, हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता आपण बर्थ कंट्रोल, कारण पॉप्युलेशन इतकं वाढलं आहे आपल्याला काय करायला लागणार, बर्थ कंट्रोल करावं लागणार आहे. म्हणजे जे बाळ गरजेचं म्हणजे जे बाळ नको आहे ते काय होणार, जन्माला येणार नाही. एकतर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रासेप्टिक मेथड्स, एकतर ते टेम्पररी असतात किंवा परमनंट असतात. टेम्पररी म्हणजे तात्पुरते, परमनंट म्हणजे कायमचे. ठीक आहे. टेम्पररी एकतर नॅचरल मेथड आहे की सेफ मेथड आहे. ते म्हणजे काय की कॉप्युलेशन कधी व्हायला पाहिजे, वीक बिफोर अँड वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्ही बघितलं असाल की डेट यायच्या आधी काय असतं, ऑलरेडी त्यांचा जो एग आहे तो फुटून गेलेला असतो. त्याच्यात ना प्रोजेस्ट्रॉन आहे, त्यात प्रोजेस्ट्रॉन आहे, इस्ट्रोजन आहे. त्याच्यामुळं काय होतं, प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन एगच प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे ते फर्टिलाइज करणार कुणाला, किंवा मेन्स्युरेशन होऊन गेल्यावर सुद्धा आठवडाभर एग प्रेझेंट नसतो, तयार होत असतो, त्यामुळे ते फर्टिलाइज करणार कुणाला. त्यामुळे तेव्हा जर त्यांच्यात कॉप्युलेशन झालं तर ते प्रेग्नन्सीमध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणून मेन्स्युरेशनच्या 1 वीक आधी आणि 1 वीक नंतर. त्याच्यानंतरनं परत प्रॉब्लेम कसा असतो, कारण प्रत्येक बाईची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे याच्यात हाय रेट ऑफ फेल्युअर आहे. प्रेग्नन्सी तरीसुद्धा राहू शकते. त्याच्यानंतर विड्रॉलमध्ये काय असतं, जो मेल पार्टनर आहे तो काय करतो, त्याचा पेनिस विड्रॉ करतो फ्रॉम फिमेल बिफोर इजॅक्युलेशन, म्हणजे स्पर्म काउंट त्या फिमेल बॉडीच्या आत जायच्या आधीच काय केलं जातं, तो पेनिस बाहेर विड्रॉ केला जातो. लॅक्टेशन ॲमिनोरिया म्हणजे हे सुद्धा सांगायचं राहील, ह्याच्यातसुद्धा काय आहे बाळांनो, थोडीशी रिस्क प्रेझेंट आहे. लॅक्टेशन ॲमिनोरिया म्हणजे काय, ॲब्सन्स ऑफ मेन्स्युरेशन. तुम्ही बघितलं असाल की डिलिव्हरी झाल्यावर थोड्या दिवसांसाठी किंवा 1-2 महिन्यांसाठी काय असतं, त्या बाईला किंवा त्या माताला पिरियड्स येत नाही, तर पिरियड्सच नाही आहेत, त्यामुळे तो एग प्रेझेंट नसणार आहे. ओव्ह्युलेशन डज नॉट ऑकर, ओव्ह्युलेशन झालंच नाही तर ते फर्टिलायझेशन करणार कुणाला. पण इथंसुद्धा चान्सेस ऑफ फेलियर आहे, कारण प्रत्येक बाईची प्रकृती ही वेगळी आहे. ठीक आहे. त्यानंतर केमिकल मीन्स,
आता आपण हे पहिले 3 बघितले, तर शेवटचं पुढचा आपला काय आहे, केमिकल मीन्स म्हणजे स्पर्मिसाइड्स म्हणजे काय असतात की ती वुमन अप्लाय करतात. फोम असेल, टॅबलेट असेल, जेलीज असतील, क्रीम्स असतील, हे फिमेल पार्टनर काय करतात, यूज करतात, जेणेकरून काय होईल, जे स्पर्म या लागला आहे त्याला काय केलं जातं, इमोबलाइज म्हणजे त्याचं मोबिलिटी काय केली जाते, थांबवली जाते आणि त्याला ठार मारलं जातं. आता स्पर्म्सना जर तुम्ही मारून टाकत असाल तर ते फर्टिलाइज करणार कसं, फर्टिलायझेशन होणार नाही. त्यामुळे केमिकल मीन्स हा एक यूज केला जातो किंवा मेकॅनिकल मीन्स. मेकॅनिकल म्हणजे इथे केमिकलचं नाही, काहीतरी मेकॅनिकल गोष्टी वापरल्या जातात, जसं की कॉन्डम. हे काय आहे, थिन रबर शीट आहे. हे कुठं केलं, हे ॲक्च्युली मेल पार्टनर जो वापरतो ते पेनिस कवर करतो. पेनिस असल्यामुळं पेनिसवर ते कवर असल्यामुळं काय होतात, स्पर्म ट्रान्सफर होत नाहीत. आणि सगळ्यात जे यूज केलं जाते म्हणजे निरोध, कळालं, निरोध यूज केलं जातं. आणि हे काय आहे, कॉन्डम्स आपण STD किंवा एड्स जर नको म्हणजे नको असेल त्या आपण सेफ सेक्ससाठी सुद्धा वापरू शकतो. मेन तुमचं डायफ्राम, सर्वायकल क्रॅप्स आणि वॉल्स हे सगळं फिमेल वापरतात. तर तुम्हाला इथं पण विचारलं जाऊ शकतं की मेल कुठला मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिक वापरतो किंवा फिमेल कुठला वापरते, तर फिमेल डायफ्राम, सर्वायकल कॅप्स आणि वॉल्स वापरते. परत हे पण काय आहे, रबरचंच बनलेलं असतं, पण ते सर्विक्सला कवर करतं, ज्याच्यामुळे काय होतं, स्पर्मची एंट्री होत नाही, ते ब्लॉक करतं स्पर्मला कुठं, सर्विक्समध्येच. मग आता IUD इंट्रायुटेराईन डिव्हाइस हे काय असतात, एकतर प्लास्टिक असतात किंवा मेटल ऑब्जेक्ट. तुम्ही बघू शकता हे प्लास्टिक किंवा काय असतात, मेटल ऑब्जेक्ट्स असतात. तुम्ही ते बघू शकता ते काय करतात, कुठं यूज केलं जातं, युटेरसमध्ये. तुम्ही बघू शकता की आता हे तुमचं फिमेलचं युटेरस आहे, याच्यात काय केलं जातं, असं ॲड केलं जातं. आता ह्यानं काय केलं आहे, प्रॉपर जो ॲम्प्युला आहे त्या ॲम्प्युलालाच काय केलं आहे, ब्लॉक केलं आहे. त्याच्यामुळे तुमचा चुकूनही स्पर्म तिथे जाणार नाही, कारण हे कशापासून बनलेत, लिपलूप्सपासून बनलेत. कॉपर रिलिजिंग IUDs आहेत आणि हे सगळे कॉपर रिलिजिंग IUDs म्हणा किंवा ह्या गोष्टी काय करतात, तुमच्या स्पर्मचं ब्लॉकेज थांबवत आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, CUT, CUZ, IUD जे हार्मोन रिलीज करतात, प्रोजेस्ट्रॉन वगैरे त्या गोष्टी आहेत. ठीक आहे. लिप लूप्स काय आहे, प्लास्टिकचं SS लूप आहे, तुम्हाला इथे दिलं असेल बघा, इथे बघा हे लिप लूप्स प्लास्टिकचं काय SS आहे. ते काय करतं, हे पूर्ण इथं तुमचं समजा जर काय म्हणू शकतो आपण, युटेरस आहे तरी पूर्ण कवर करायला लागले, ज्याच्यामुळे तुमचा स्पर्म वर जाणार नाही. अट्रॅक्ट्स द मॅक्रोफॅजेस स्टिम्युलेटिंग देम. आता हे काय करायला लागलेत, त्या फिमेलचे मॅक्रोफॅजेसना अट्रॅक्ट करायला लागलेत, त्याच्यामुळे हे मॅक्रोफॅजेस काय करणार, या स्पर्मला फायगोसायटोसिस करून तिथल्या तिथं मारून टाकणार. जे कॉपर आहे ते काय करणार, सप्रेस स्पर्म मोटॅलिटी म्हणजे स्पर्मची जी मोटॅलिटी त्याला काय करणार, ते खाली घेऊन येणार, ज्याच्यामुळे स्पर्म मोटाईल राहणार नाही, फर्टिलाइज करणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे येते ते फिजिओलॉजिकल किंवा ओरल डिव्हायसेस. आता हे काय असतात, जास्त करून पिल्स असतात. आपल्याला समजा जर मेकॅनिकल डिव्हाइस वगैरे वापरायचं नसेल किंवा तुम्हाला जर हे आपलं जे काय म्हणतो ना, हे मेकॅनिकल डिव्हाइस वगैरे वापरायचे नसेल, तुम्ही काय वापरू शकता, फिमेल्सने जास्त करून फिजिओलॉजिकल किंवा ओरल डिव्हायसेस हे पिल्स असतात, गोळ्या असतात. ह्या गोळ्यामध्ये काय असतं, जास्त करून प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन असते, ज्याच्यामुळे काय होते, ओव्ह्युलेशन थांबतं आहे. हे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन काय करतात, ओव्ह्युलेशन त्याचं थांबवतात. ओव्ह्युलेशन थांबलं आहे म्हटल्यावर तिथं तुमचा जो oocyte आहे तो बाहेर पडणार नाही, oocyteच बाहेर आलेला नाही आहे, त्यामुळं पुढं ते जाऊन फर्टिलायझेशन होणार नाही. त्यामुळे हे पण त्याच्यानंतर पिल्स काय करतात, अल्टर द सर्वायकल म्युकोस आणि प्रिव्हेंट द एंट्री, हे स्पर्मची एंट्रीसुद्धा थांबवतं आहे. पण ह्याच्यामुळेचे साईड इफेक्ट्स पण आहेत थोडे, ते म्हणजे नॉजिया, वेट गेन हे सगळं होऊ शकतं. म्हणजे थोडंसं वेट गेन होऊ शकतो किंवा उलटी, मळमळ अशा गोष्टी होऊ शकतात. पण जी पिल आहे जी गव्हर्मेंट स्वतः देतं ते म्हणजे सहेली. हे सहेली एक लक्षात ठेवायचं आणि निरोध कॉन्डम एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे नॉन स्टिरॉइडिकल आहे, त्याच्यामुळे त्याचं जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते खूप कमी आहेत. ठीक आहे. हे पार्ट ऑफ नॅशनल फॅमिली प्रोग्रामसुद्धा होतं, हे विचारलं जाऊ शकते. विच कॉन्ट्रासेप्टिक वॉज पार्ट ऑफ नॅशनल फॅमिली प्रोग्राम, तर आन्सर येते सहेली. ठीक आहे. आणि अदर जे कॉन्ट्रासेप्टिक आहेत ते म्हणजे काय, इम्प्लांट काय केलं जातं, एक छोटंसं आपण म्हणू शकतो ना, थिन रॉड असतो साईज ऑफ मॅचस्टिक, म्हणजे आपलं जे काय आपण काड्यापेटी वापरतो ना, त्या काड्यापेटीच्या स्टिक एवढं काय असतं ते काय केलं जातं, दंडात घातलं जातं फिमेलच्या, आणि त्याच्यात काय आहे, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन आहे. त्याच्यामुळे ते काय करतं, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हळूहळू त्या फिमेलच्या बॉडीमध्ये वाढायला चालू होतं, ज्याच्यामुळं काय होणार नाही, हे फर्टिलायझेशन होणार नाही.
ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला परमनंटली तुम्ही बघितलं असाल फॅमिली प्लॅनिंगचे वगैरे ऑपरेशन असतात, तुम्हाला जर परमनंटलीच काय करायचं असेल, थांबवायचं असेल, तर इथं ते काय असतं, वॅसेक्टोमी असतं किंवा ट्युबेक्टोमी असतं. आता वॅसेक्टोमी असतं कुणामध्ये, मेल्समध्ये, आणि वुमेनमध्ये काय असतं, ट्युबेक्टोमी असतं. लक्षात कसं ठेवणार, ट्यूब कट केली जाते. इथं फिमेलमध्ये बघू शकता तुम्ही, फॅलोपियन ट्यूब काय केली जाते, कट केली जाते. मग त्याला नाव काय दिलं आहे, ट्युबेक्टोमी दिलं आहे. ठीक आहे. आणि इथं काय केलं जाते, वासा डिफरन्स कट केला जातो, मग नाव काय दिलं आहे, वॅसेक्टोमी. त्यामुळे लक्षात ठेवायचं, वासा डिफरन्सचा कट होत असेल तर वॅसेक्टोमी, आणि जर ट्यूब्स कट होत असेल तर ट्युबेक्टोमी. आता इथं ट्यूब्सच कट झालं आहे, त्यामुळे इथनं जरी काय झालं, ओसाईड जरी बाहेर आलं, इथंपर्यंत जरी आलं, तर इथून ते बाहेर जाणार नाही, इथून स्पर्म जाऊ शकत नाही. त्यामुळे काय झालं, कधी म्हणजे की आपण म्हणतो की परमनंटली ते काय झाले, परमनंटली आपण म्हणू शकतो की फर्टिलायझेशन होणार नाही. इथं पण बघा, इथून तुमचा स्पर्म तयार झाला, इथून स्पर्म तुमचा बाहेर यायला लागला आहे, पण इथं काय झालं आहे, तुम्ही कट केलं आहे, त्यामुळे हे ह्याच्यातून बाहेर येणार नाही. इथं स्पर्म सगळे कलेक्ट होणार. त्यामुळे हा मेलसुद्धा काय करू शकणार नाही, फर्टिलायझेशन करू शकणार नाही. आणि ही फिमेलसुद्धा परत बेबीला कुठलाही ग्रो करू शकणार नाही. कळालं. त्यानंतर मग MTP. आता MTP काय आहे, जर तुम्हाला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, जर तुम्हाला प्रेग्नन्सी नको असेल, तर तुम्हाला ॲबॉर्शन करायचं असेल, तर इंटेन्शनल ऑर व्हॉलेंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म, पूर्ण 9 महिने व्हायच्या आधी जर तुम्हाला ते बाळ नको असेल, तर त्या बाळामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील, किंवा तुम्ही जर तयार नसाल फायनान्शियली किंवा इमोशनली, तर तुम्ही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकता. आणि हे कधी आहे, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी और इन डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फीटस. ठीक आहे. आता डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट आपण कसं बघू शकणार, ॲमिनोसायटोसिस तुम्ही बघितलं असाल की अमिनोइन फ्लुइड असते. अमिनोइन फ्लूइड असते, आणि या फ्लुइडमध्ये आपल्याला त्या बाळाचे काय करतात, क्रोमोझोम्स कळतात. अमिनोटिक फ्लुइड कंटेनिंग फीटल सेल्स काय करतात, कलेक्ट करतात, आणि त्याच्यानंतर त्याचं काय करतात, अल्ट्रासाऊंड केलं जातं. पण यात प्रॉब्लेम काय आहे बाळांनो, ह्याच्यात आपण बघू शकतो की फिमेल आहे की मेल आहे कळतं. आता ऑब्व्हियसली तुम्ही त्याचं काय करायला आहे, फिटल सेल्स घ्यायला लागला आहे, मग तुम्हाला हेही कळेल की तो मेल आहे का फिमेल आहे, म्हणजे ते येणारं बाळ आहे ते बॉय आहे की गर्ल आहे. त्यामुळं काय व्हायला लागलं, खूप स्त्रीभ्रूण हत्या व्हायला लागल्या. त्यामुळे MTP ॲक्ट 1971ला काय झालं होतं की फक्त आपण कधी करू शकतो, जर म्हणजे त्या बाळामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल, असं जेव्हा डॉक्टर लिहून देतात तेव्हाच काय केलं जातं, ही टेस्ट केली जाते लिगली. आता इलिगली भरपूर होतात गोष्टी, ते मान्य आहे आपल्याला, पण ह्या ॲक्टनुसार तुम्ही ते करू शकत नाही. तर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला दंड होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही ते कॅरोटाईप वगैरे बघू शकता. बघा, एक तर त्याने काय करणार, इथून तुमच्या अम्युनोटिक फ्लुइड काढून घेणार, अम्युनोटिक फ्लुइड काढून घेतलं इथून तुमचं की ते काय करणार, टेस्ट ट्यूबमध्ये त्याचं पूर्ण आपण म्हणू शकतो की टेस्ट ट्यूबमध्ये त्याने त्याचे काय करणार, सगळं मेडिकल जे काही गोष्टी आहेत ते सगळं करणार, आणि ह्याच्यात तुम्हाला कॅरोटाईप कळून येतो मग. ठीक आहे. MTP ॲक्ट 1971 हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे विचारलं जाऊ शकतं, इयर विचारलं जाऊ शकतं, किंवा लिगल फ्रेमवर्क कधी झालं ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर इथं तेच आहे, अंडर ॲक्ट 2070. त्याच्यानंतर सेक्शुअल ट्रान्समिटिंग डिझीज, STDs. आता हे काय आहे, डिझीज ऑर इन्फेक्शन्स विच आर ट्रान्समिटेड टू सेक्शुअल इंटरकोर्स. सेक्शुअल इंटरकोर्स झाल्यामुळे जर जे डिझीज पास होतात फ्रॉम मेल टू फिमेल किंवा फिमेल टू मेल, त्याला आपण काय म्हणतो, सेक्शुअल ट्रान्समिटिंग डिझीज किंवा व्हेनरल डिझीज. आता जास्त करून जे तुम्हाला अभ्यासाला येते म्हणजे सिफिलिस आणि गोनोरिया. आता सिफिलिस आणि गोनोरिया जास्त कशामुळे होतं, एकतर ट्रिपोना पॅलेडियम, आणि हे कशा होतं, नेझेरिया गोनेरियामुळं. दोन्ही काय आहेत, बॅक्टेरिया आहेत, आणि दोघांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता जे सिफिलिस आहे त्याचं इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे जसं तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर काय होतं, लगेच तुम्ही मिक्सअप होत नाही, किंवा नवीन कुठलं तरी ग्रुपमध्ये गेला की तुम्ही लगेच मिक्सअप होत नाही, तुम्हाला वेळ लागतो थोडासा तिथं सेटल व्हायला. तसंच जे बॅक्टेरिया आहेत त्यांनासुद्धा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे गेलेल्या होस्टमध्ये थोडासा वेळ घेतात ते. कशासाठी, तर ते पूर्ण होस्टची सगळं त्याला माहिती काढून घ्यायला. तर ही सिफिलिसचं किती आहे, हे 3 ते 4 वीक, म्हणजे 1 महिन्यानं ते काय करणार, आपली गुण दाखवायला चालू करणार. गोनोरियाचं कसं आहे, 2 ते 14 दिवस आहे मेलमध्ये, आणि फिमेलमध्ये 7 ते 21 दिवस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण दोघांमध्ये ते वेगवेगळं आहे, त्यामुळे विचारलं जाऊ शकतं. मेलमध्ये पण 2 ते 14 दिवस आहे, पण फिमेलमध्ये 7 ते 21 दिवस आहे. म्हणजे तुम्हाला 8 दिवस ते पूर्ण 1 महिना लागतो फिमेलमध्ये, पण मेलमध्ये एक तर 2 दिवसात पण दाखवू शकते किंवा 15 दिवसात पण दाखवू शकतं. ते इन्फेक्शन साईट कुठे इन्फेक्शन करतं,
म्युकोसल मेम्ब्रेन जे जेनायटेलियामध्ये आहे तिथं. हे सुद्धा काय करतं, म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरोजेनायटिकल ट्रॅक थ्रोट आयमध्ये सुद्धा करू शकतं. हे ओरल रिजनला सुद्धा करू शकतं. त्या सिम्टम्स काय आहेत की एकतर आपल्याला काय म्हणू शकतो, लिजन, प्रायमरी लिजन दिसतं इन्फेक्शन साईटला, म्हणजे ते जे काय जेनायटल आहे फिमेलचं मेलचं ते तुम्हाला दिसू शकतं. एक्स्ट्रा जेनायटेलियाला स्किन रॅशेस, माइल्ड फीवर, इन्फ्लॅम जॉन्ट्स, लॉस ऑफ हेअर, पॅरालिसिस वगैरे तुम्हाला होऊ शकतात. इथं मेलमध्ये बघा ही गोनोरिया तुम्हाला फक्त एकदा आणि एकदा वाचायचं आहे, कारण ह्याच्यात मेल फिमेल सगळं वेगवेगळं आहे. पार्शियल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा रिप्रोडक्टिव्ह डक्ट, म्हणजे हे काय करतं, ते स्पर्म आहे त्याचं पॅसेज रोखून ठेवतं, त्याच्यामुळे काय होतं, पस तयार होतो पेनिसमध्ये. पेन आणि बर्निंग सेन्सेशन ब्लॉक केलं त्यामुळं काय होतं, त्या मेलला पेन आणि बर्निंग सेन्सेशन जाणवतं कधी युरिनेशनच्या वेळेला. त्याच्यानंतर फिमेलमध्ये काय होतं, इन्फ्लॅमेटरी ऑफ युरिनरी ट्रॅक होतं. त्याच्यानंतर जे चाइल्ड जे 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 जन्माला येतात ते सुद्धा ह्याचे काय होऊ शकतात, इन्फेक्टेड होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कसे करणार, तुम्ही सेक्स हायजीन सांगणार, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर वगैरे सांगणार, इथं सुद्धा तुम्ही तेच सांगणार. त्याला अँटीबायोटिक काय आहे, पेनिसिलियम आहे, पेनिसिलियन ह्याला काय आहे, सिफिलिन आहे. ठीक आहे, तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे, फक्त गोनोरियाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्याच्यात कसं आहे, मेल फिमेल वेगवेगळं आहे. आता तुम्हाला इन्फर्टिलिटी म्हणजे काय, एकतरी इनॅबिलिटी असू शकते टू कन्सीव्ह नॅचरली, म्हणजे तुम्ही जर समजा तुमच्यात जर कॉप्युलेशन होत असेल तरी सुद्धा तुम्ही जर वर्षभर, म्हणजे एक एक पार्टनर असतात की त्यांना 2-2, 3-3, 4-4 वर्षापर्यंत बाळ होत नाही, त्यात आपण कधी म्हणणार, इन्फर्टिलिटी म्हणणार. जर त्यांनी रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करत, म्हणजे त्यांनी जर काय कॉन्ट्रासेप्टिक वापरत नाही आहे तरीसुद्धा जर त्यांना म्हणजे त्या बाईला जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर आपण काय म्हणू शकतो, इन्फर्टिलिटी म्हणतो. आता फिमेल्समध्ये कशामुळे होऊ शकतं, PCOS, त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतो. PCOS असू शकतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतं, किंवा एंडोमेट्रोसिस असू शकतं. फिमेल्समध्ये काय कारण आहे, लेस स्पर्म काउंट, म्हणजे स्पर्म जे तयार व्हायला लागलेत ते खूप कमी व्हायला लागलेत, किंवा ते जे त्यांची स्मॉल साईज ऑफ पेनिस, आता पेनिसची साईज जर स्मॉल असेल तर स्पर्म लवकर ट्रान्सफर होत नाही. आता 78च्या आधी फक्त त्यांना काय होतं ऑप्शन, एकतर ॲडॉप्ट, म्हणजे फक्त 78च्या आधी फक्त ते ॲडॉप्ट करू शकतात, म्हणजे दत्तक घेऊ शकतात, किंवा त्यांना आयुष्यभर काय करायला लागणार, विदाऊट, म्हणजे बाळाविरहित राहायला लागणार. पण आत्ता काय आहे, फर्टिलिटी ड्रग्ज आहेत, टेस्ट ट्यूब बेबीज आहेत, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे, IUI आहे, सरोगेट मदरहूड आहे. मग ह्या सगळ्यांना काय म्हणतो आपण, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. रिप्रोडक्शनमध्ये काय करायला लागलं, ते असिस्ट करायला म्हणून आपण त्याला काय म्हणतो, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. ठीक आहे, त्यातलं पहिलं आहे ते IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. आता विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर जर फर्टिलायझेशन होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, इन विट्रो फर्टिलायझेशन. मग त्याच्यात काय काय येणार, एक कंबाईंड विथ स्पर्म आउटसाईड द बॉडी टू फॉर्म झायगोट, आणि मग हा झायगोट काय केला जातो, 8 ब्लास्टोमियरचा ट्रान्सफर केला जातो फॅलोपियन ट्यूबमध्ये. म्हणजे यांचं पुढची जी प्रोसेस आहे ती वुमनच्या बॉडीमध्येच होणार, पण जे काय आपण म्हणू शकतो की फर्टिलायझेशन आहे ते कुठं होणार, बॉडीच्या बाहेरच होणार आहे. आता झिफ्ट काय असते, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट कुणासाठी यूज केली जाते, ज्यांच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब्समध्ये ब्लॉकेज आहे. ज्यांच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये काय आहे, ब्लॉकेज आहे, त्यांच्यामध्ये काय केलं जातं, झिफ्ट यूज केलं जातं. त्यामुळे आपण फर्टिलायझेशन काय करतो, ह्यांचं बाहेर करतो, आणि तो झायगोट काय करणार, जसं बघा एग इज रिमूव्ह केलं जातं वुमन्स ओव्हरी, फर्टिलायझेशन आपण काय करतो आउटसाईड द बॉडी, आणि त्याच्यात झायगोट काय करतो, IFनं परत आत घालतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की झिफ्ट कशाचा प्रकार आहे, IVFचाच प्रकार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता इथं काय केलं जातं, ओवम कलेक्ट केला जातो एका डोनरकडून, म्हणजे ज्या बाईमध्ये आपण म्हणू शकतो की फर्टिलायझेशन होऊ शकत नाही तिच्याकडे आपण काय करणार, ओवम कलेक्ट करणार आणि दुसऱ्या फॅलोपियन ट्यूबमध्ये फिमेलच्या घालणार. ह्याला आपण काय म्हणतो, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता ह्याच्यामुळं काय होतं बाळांनो, कधी होतं हे, जर एंट्रन्स ऑफ ओव्हिडक्ट ऑफ अप्पर सेगमेंट इज ब्लॉक्ड, म्हणजे जे काय आपलं ओव्हिडक्ट आहे परत तेच अप्पर सेगमेंट काय आहे ह्याचं आपण ब्लॉक केलं, त्याच्यामुळं नीट गॅमेटचा ट्रान्सफर होत नाही. आता ICS आहे, म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर हे काय परत इनविट्रो फर्टिलायझेशन आहे, म्हणजे काय होणार, बॉडीच्या बाहेरच होणार. हे सगळे जे आहेत इनविट्रोच आहेत. इथे गॅमेटसुद्धा आपण ओवम कलेक्ट करून फर्टिलाइज करून परत बॉडीमध्ये घालायला लागलो आहे, हे सुद्धा काय आहे बाळांनो,
IVFच आहे, हे सुद्धा IVFच आहे आणि हे काय ऑलरेडी IVF म्हणजे IVFचेच हे सगळे काय आहेत प्रकार आहेत. ठीक आहे. ह्याच्यात आपण काय करतो, इन विट्रो फर्टिलायझेशन इन विच सिंगल स्पर्म इज इंजेक्टेड डायरेक्टली इनटू द सायटोप्लाझम. म्हणजे आपण काय करायला लागलो स्वतःहून. आता बाकीच्या गोष्टींमध्ये इथं गिफ्टमध्ये म्हणा किंवा इथं झिफ्टमध्ये म्हणा किंवा इथं IVFमध्ये म्हणा, स्पर्म स्वतःहून फर्टिलाइज करत होता. त्या फर्टिलायझेशनमध्ये आपण मदत करत नव्हतो. पण ह्या ICSIमध्ये काय करायला लागलो, आपण स्वतः स्पर्मला बाबा तू जा आणि त्या ओवमला फर्टिलाइज करून सांगायला लागलो. इथंपर्यंत काय आलं, सिंगल स्पर्म आपण स्वतः इंजेक्ट करतो आहे. म्हणजे सिंगल स्पर्म ते डॉक्टर किंवा ते जे काय म्हणतात टेक्निशियन जे आहेत ते स्वतःहून काय करायला लागलेत, ओवममध्ये सायटोप्लाझम ऑफ ओव्हरमध्ये काय करायला लागलेत, इंजेक्ट करायला लागलेत. आणि ते कुठं होतं, लॅबोरेटरीमध्ये होतं. कळालं. इन विट्रो फर्टिलायझेशन इन विच सिंगल स्पर्म इज इंजेक्टेड डिरेक्टली इनटू द सायटोप्लाझम ऑफ ओवम. कळालं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, जर मेल पार्टनर स्वतःहून इन्सेमिनेट करू शकत नसेल, कधी जेव्हा त्याच्याकडे स्पर्म काउंट खूप कमी आहे, म्हणजे तयार होणारे स्पर्म जर खूप कमी असतील तर काय होतात, स्पर्म कलेक्ट केले जातात आणि फिमेलच्या सर्विक्समध्ये घातलं जातं. आता इथं हे IVF नाही. कळालं. इन विवो फर्टिलायझेशन आहे. इथंपर्यंत कळालं का. इथं फर्टिलायझेशन काय व्हायला लागले, बॉडीच्या आत व्हायला लागले. फक्त त्यांनी स्पर्म कलेक्ट करायला लागले, त्यांनी स्पर्म कुठं घालायला लागलेत बाळांनो, त्या फिमेलच्या सर्विक्समध्ये घालायला लागलेत. इथं तुम्ही बाकीचे ज्या वरचे जे बघितलं ते सगळं कसं होतं, इन विट्रो फर्टिलायझेशन. पण हे काय आहे, इन विवो फर्टिलायझेशन, म्हणजे फिमेलच्या बॉडीच्या आतच फर्टिलायझेशन व्हायला लागले. आणि IUI इंट्रायुटेनाइन इन्सेमिनेशन, हे पण आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच आहे. स्पर्म्स इंट्रोड्यूस इनटू युटेराइन कॅव्हिटी, म्हणजे स्पर्म्सना आपण कुठं घालायला लागलो आहे, याच्यावर तुमचं युटेरस आहे इथं, पण स्पर्म्सला काय करायला लागलो, घालायला लागलो बाहेरून. सर्विक्समध्ये घालणार नाही. जर युटेरसमध्ये घालत असेल तर इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कधी येणार, जर सर्विक्समध्ये करत असेल तर. त्याच्यानंतरनं स्पर्म बँक, सिमेन बँक. जर स्पर्म डोनर जे असतात, ज्यांना काय करायचं, हेल्दी मेल्स जे असतात ते काय करतात, त्यांचे स्पर्म्स डोनेट करतात, जे सायरो प्रिझर्वेशनने काय केलं जातं, ठेवलं जातं. आणि लास्ट आहे ते म्हणजे ॲडॉप्शन. तुम्हाला ह्यातलं काहीच करायचं नसेल, ह्यातलं काही करून जर समजा यश येत नसेल तर आपलं लास्ट आहे ते म्हणजे ॲडॉप्शन. तुम्ही काय करू शकता, लिगल प्रोसेसनी कपल असेल, सिंगल पेरेंट असेल, त्याला राईट्स मिळतात, अधिकार मिळतात त्या बाळाचं संगोपन करायला, त्या बाळाला आपलं पाल्य म्हणायला. मग त्याला काय लागतं, ते जे कोण पर्सन आहे ते 21 वर्ष त्यांचं पूर्ण असायला लागतं आणि त्यांच्या अगेन्स्ट कुठलीही पोलीस कंप्लेंट नसावी. म्हणजे त्यांचं काही आपण इलिगली काही त्यांचं बॅकग्राऊंड काही नसावं. ठीक आहे. इथं आपला टॉपिक संपलेला आहे. ह्युमन रिप्रोडक्शन आपण पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुम्ही जर सगळे व्हिडिओ बघितला असाल तर थँक्यू सो मच. असंच बघत राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. जर कुठला व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. याच्या पुढं आपण न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन तर चालू ठेवला आहेच, पण आपण रेस्पिरेशनसुद्धा चालू करणार आहे. थँक्यू.